सेवाभाव आणि परोपकार या वृत्तीनं समाजात विधायक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब नाशिक ही संस्था अग्रेसर आहे। तसंच शिक्षण आणि आरोग्य हा अजेंडा सर्वदूर राबविणाऱ्या रोटरी क्लब नाशिकचे तत्कालीन अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल यांच्या पुढाकारातून इगतपुरीतील टाकेत गावातील महर्षी वाल्मिकी आश्रमशाळेमध्ये एका बोरवेलद्वारे मिनरल वॉटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। त्याचं उद्घाटन बेनीवाल यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी रोटरीचे हेमराज राजपूत, रवींद्र आवळे, मंगेश शंकर, ओमप्रकाश रावत, श्रीनंदन बालेराव, रफिकभाई वोरा, आश्रमशाळेच्या अध्यक्षा वेणुताई बांबळे उपस्थित होते। संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर दिलीपसिंह बेनीवाल यांनी 2022 पर्यंत सर्वदूर शिक्षणाची गंगा पोहोचावी असा मानस व्यक्त केला। आप सब बहुत भाग्यवान हैं कि आपको ऐसे शिक्षक और ऐसी संस्था मिली जिसकी वजह से आने वाला कल जो कि हमारा देश का है वो आत्मनिर्भर है। जो हम ये सोच रहे हैं कि हमारा देश इतने 75 साल होने जा रही आजादी के, आज भी हमारे बीच में अशिक्षा है, लेकिन ऐसे गुरुवर रहे, ऐसे संस्था के लोग रहे तो अवश्य हमारा जो देश है 75 साल 2022 में पूरे होंगे, उससे पहले हमारा पूरा देश साक्षर हो जाएगा। ऐसा मैं इन सब की तरफ से आपको गवाही देता हूँ। हमारा देश है वो पूर्ण रूप से शिक्षित हो, और जिस दिन हमारा देश पूर्ण रूप से शिक्षित होगा वो दिन भारत विश्व का महासत्ता बनेगा, ऐसा मेरा विश्वास है। और आप सब उसके गवाही देंगे, आप सब उसके लिए जिम्मेदार होंगे। और हम सब जो रोटरी क्लब के सदस्य पूरे विश्व में जिस तरह से पोलियो को हटाया गया, पूरे विश्व में से 2018-19 के अंदर विश्व में पोलियो शून्य होने वाला है। और इसी प्रकार हमारे जो रोटरी के मिशन है उसके अंदर भारत देश 2022 तक पूर्ण रूप से शिक्षित हो, ये हमारा मिशन है। आदिवासी बहुल भाग असलेल्या या आश्रमशाळेमध्ये पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केलं। On the behalf of school, I pledge gratitude towards Rotary Club of Nashik. Thank you very much. माझ्या मित्रांनो, मी या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये आली। आम्हाला खूप चांगले शिक्षण दिले जाते, तशीच आमची शाळा खूप चांगली आहे। इथे सर्व सोयी सुविधा आहेत। आमच्या शाळेला मे महिन्यामध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक या सेवाभावी संस्थेकडून बोरवेल खोदून देण्यात आले। मुख्याध्यापक रमेश पठाडे यांनीही या उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली। शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। तसंच रोटरी क्लब ऑफ नाशिक या सामाजिक संस्थेच्या मार्फत आमच्या आश्रमशाळेमध्ये बोरवेल पाण्याची व्यवस्था पूर्तता करण्यात आली। ही पाण्याची व्यवस्था प्रदान करण्यात आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना पाण्याची सुविधा अत्यंत आवश्यक होती। पाणी हे अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने आश्रमशाळेसाठी आम्ही फार दिवसापासून या शोधात होतो। रोटरी क्लब ऑफ नाशिक या सामाजिक संस्थेच्या मार्फत आणि या सेवा क्षेत्रातल्या संस्थेमार्फत आम्हाला आज रोजी ही बोरवेलची पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याने आमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे। या प्रसंगी संस्थेचे सचिव वसंत डामसे, मुख्याध्यापक अनिल पाटील, गरुड सर उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, इगतपुरी।